नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने पोलीस विभागात मोठा फेरबदल करत तब्बल 26 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत। या निर्णयामुळे राज्याच्या पोलीस यंत्रणेत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत। मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे यांसारख्या महत्त्वाच्या शहरांपासून ते विविध जिल्ह्यांपर्यंत अनेक ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या या निर्णयानंतर प्रशासन, राजकारण आणि पोलीस विभागात चर्चांना उधाण आले आहे। कारण अशा प्रकारच्या मोठ्या बदल्या केवळ नियमित प्रक्रिया म्हणून पाहिल्या जात नाहीत, त्यामागे प्रशासन अधिक सक्षम करणे, कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करणे आणि आगामी आव्हानांसाठी यंत्रणा सज्ज करणे असे अनेक उद्देश असू शकतात। मित्रांनो, कोणत्याही राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस विभागावरती असते। गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, VIP सुरक्षा, दहशतवाद विरोधी कारवाई, आर्थिक गुन्ह्याचा तपास, सायबर गुन्हे आणि सामाजिक शांतता राखणे यासारख्या अनेक जबाबदाऱ्या पोलीस दल पार पाडत असते। अशा परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा थेट परिणाम पोलीस दलाच्या कामकाजावर होत असतो। नवीन अधिकारी आल्यावर अनेकदा कामकाजाची शैली बदलते। काही अधिकारी कठोर शिस्तीसाठी ओळखले जातात, तर काही जनतेशी संवाद वाढवण्यावरती भर देतात। काही अधिकारी गुन्हे उघडकीस आणण्यात तज्ञ असतात, तर काही प्रशासनिक व्यवस्थापनात विशेष प्रावीण्य मिळवलेले असतात। याच कारणामुळे या बदलांकडून संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते। विशेषतः मुंबईतील बदल्यांची चर्चा सर्वाधिक होत आहे, कारण मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही, तर देशाची आर्थिक राजधानी आहे। देशातील मोठ्या आर्थिक व्यवहारांचे केंद्र असलेल्या या शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे अत्यंत आव्हानात्मक काम असते। मुंबई गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे विभाग आणि इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्त्यांमुळे तपास यंत्रणांच्या कामकाजात नवीन दृष्टिकोन येऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासमोर नवीन प्रकारची आव्हाने निर्माण झाली आहेत। पारंपरिक गुन्ह्यासोबतच सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। ऑनलाईन फसवणूक, बँक खात्यांचे हॅकिंग, बनावट गुंतवणूक योजना आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे गुन्हे हे पोलीस विभागासाठी मोठे आव्हान बनले जाते। तज्ञांच्या मते अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाची चांगली जाण असलेल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवरती नियुक्त करणे हे काळाची गरज बनले आहे। त्यामुळे या फेरबदलामागे आधुनिक गुन्हेगारी विरोधात अधिक प्रभावी लढा उभारण्याचा उद्देश असू शकतो। मित्रांनो, या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे आगामी निवडणुका। महाराष्ट्रात पुढील काही महिन्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। निवडणुकांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान असते। राजकीय सभा, प्रचार मोहिमा, मोर्चे, आंदोलनं आणि संवेदनशील भागातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची गरज असते। यामुळे या बदल्यांचा आणि आगामी निवडणुकांचा काही संबंध आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। मात्र सरकारने या बदल्या पूर्णपणे प्रशासकीय कारणांसाठी केल्याचे स्पष्ट केले आहे। या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी देखील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे। काही नेत्यांच्या मते हा नियमित प्रशासकीय फेरबदल आहे, तर काहींनी या निर्णयामागे राजकीय हेतू असू शकतात अशी शंका व्यक्त केली आहे। तथापि अशा प्रकारच्या बदल्या कोणत्याही सरकारकडून वेळोवेळी केल्या जात असतात। प्रशासनाला नवीन दिशा देणं, अधिकाऱ्यांच्या क्षमतेनुसार त्यांना योग्य जबाबदाऱ्या देणं आणि कार्यक्षमतेत सुधारणा करणं हे त्यामागचे प्रमुख उद्दिष्ट असते। विशेष म्हणजे या फेरबदलामुळे काही अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवरती बढतीसह नियुक्ती मिळाली आहे। त्यामुळे पोलीस विभागात नव्या नेतृत्वाला संधी मिळणार आहे। मित्रांनो, सामान्य नागरिकांच्या दृष्टीने या बदल्यांचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम। जर नवीन अधिकारी गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणण्यात यशस्वी झाले, महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना राबवल्या, वाहतूक व्यवस्थापन सुधारले आणि सायबर गुन्ह्यांवरती कठोर कारवाई केली, तर त्याचा थेट फायदा हा नागरिकांना होईल। विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि ठाणे यांसारख्या शहरांमध्ये नागरिकांना पोलीस सेवांमध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतात। दुसरीकडे नवीन अधिकाऱ्यांसमोर अनेक मोठी आव्हाने दिसणार आहेत। वाढती लोकसंख्या, शहरीकरण, तंत्रज्ञानावर आधारित गुन्हे, संघटित गुन्हेगारी आणि सोशल मीडियामुळे निर्माण होणारे तणाव यांचा सामना करणे सोपे नाही। त्यामुळे या अधिकाऱ्यांची खरी परीक्षा पुढील काही महिन्यात होणार आहे। सध्या राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पोलीस प्रशासनात नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे।
येत्या काळात या बदल्यांचा प्रत्यक्ष परिणाम काय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील 26 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या हा केवळ एक प्रशासकीय निर्णय नाही, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आता सर्वांच्या नजरा नव्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीवरती असतील. ते राज्यातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कितपत यशस्वी होतात हेच पुढील काळात ठरणार आहे. या संपूर्ण घडामोडीबाबत तुमचे मत काय आहे? या बदल्यांमुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत होईल का, असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.